असं आहे की ही चळवळ कधी सुरू झाली, कुठल्या पार्श्वभूमीवरती सुरू झाली, त्याची मूळ कारणं जी होती ती जमिनीच्या मालकीची होती. ती जमीनदार विरुद्ध त्या जमिनीवरती काम करणारे कष्टकरी अशातला संघर्ष होता. त्यांना हक्क मिळत नव्हते आणि त्याच्यासाठी त्यांनी शस्त्र हातात घेतली. हा सगळा इतिहास आहे. देशाच्या ज्या ज्या भागांमध्ये ही चळवळ गेली त्या त्या भागांमध्ये प्रामुख्यानं शोषणाच्या विरोधात उचललेलं शस्त्र असंच तिचं स्वरूप होतं. त्यानंतर ती थोडी भरकटली कारण ती म्हणजे शोषितांच्याच वरती कधी कधी हात टाकू लागली, त्यांचं शोषण करू लागली किंवा त्याच्यातले अनेक वेगवेगळे गैरप्रकार समोर आले. हे सगळं ठीक जरी असलं तरी अशा पद्धतीच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये शोषण अधिक वाढलं किंवा शोषण होत राहिलं आणि शोषित विरुद्ध शोषक अशा पद्धतीचा संघर्ष उभा राहिला की त्याला तुम्ही नाव कुठलंही द्या, पण ती एक मुवमेंट असते आणि ती मुवमेंट प्रत्येक ठिकाणी उभी राहते. ती अगदी शहरी भागांमध्ये सुद्धा जेव्हा कष्टकऱ्यांचं शोषण होतं, त्यांचं आर्थिक शोषण होतं, त्यांचं शारीरिक शोषण होतं, त्यावेळेला त्या चळवळी उभ्या राहतात. आणि त्यामुळं आता जे म्हणजे देवेंद्रने जे म्हटलं की हिंसाचार संपणे म्हणजे ती चळवळ संपणे नाहीये, कारण जोपर्यंत तिथलं शोषण आणि असमानता ही संपत नाहीये, असमतोल संपत नाहीये, गरीब आणि श्रीमंतांमधली दरी संपत नाही, तोपर्यंत हे प्रकार होतच राहणार. त्यामुळं नक्सल चळवळ हिंसाचार जरी संपला तरी इथली आंदोलनं आणि बाकी सगळ्या गोष्टी सुरू राहणार. आता नक्सल चळवळीशी कुठलाही संबंध नसलेल्या अनेक सामाजिक संघटना, म्हणजे त्याच्यातल्या काही समाजसेवकांच्या नावाचे तुम्ही उल्लेख केले, पण ते सर्वसामान्यांच्या हितासाठीच काम करतात. अनेक सामाजिक संघटना अशा आहेत, किंबहुना गडचिरोली जिल्ह्यातला जो ग्रामसभांचा जो एक महासंघ, फेडरेशन वगैरे अशा स्वरूपाची जी एक रचना आहे, तर ती रचना सुद्धा त्या त्या भागातल्या पायाभूत विकासासाठी प्रत्येक गावामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी असावं, वीज असावं, रस्ता असावा, यासाठी ती झटणारी आहे. तिथल्या शोषणाची, तिथल्या त्यांच्या जल जंगल जमीनच्या एकूण लुटीच्या विरोधात ते लढतात. त्यांच्या म्हणजे ते नक्षलवाद्यांशी त्यांचा संबंध नाही आहे, पण ती एक चळवळ आहे आणि त्यामुळे ते सुरूच राहील. आता आपली सगळ्यांची अडचण अशी होतीये की आपण एका अशा युटोपियन स्टेज बद्दलची कल्पना करत राहतो, एका आदर्श रामराज्याची संकल्पना करत राहतो की सगळं व्यवस्थित होईल. ते शक्य नाहीये, कारण ती तसं पाहायला गेलं तर ती कवी कल्पना आहे. मला असं वाटतं की आत्ता सामान्यांच्या, विशेषतः हे ज्याला आपण जनरेशन झेड म्हणतो, जनरेशन बीटा आता कालपासून सुरू झालेलं ते आहे, ते या सगळ्या नव्या पिढीची पहिली गरज रोजगार ही आहे, शिक्षण ही त्यांची गरज आहे. त्या भागातल्या महिलांच्या आणि सर्वसामान्यांची पहिली गरज आरोग्य व्यवस्था ही आहे. आणि त्यामुळे बघा तुम्ही, लॉयड्सनी सीएसआर मध्ये जी कामं सुरू केली ती कुठली केली आहेत? त्यांनी सीबीएसई शाळा उघडली, त्यांनी तिथं एक मोठं हॉस्पिटल बांधलं की ज्या हॉस्पिटलनी उद्घाटन व्हायच्या अगोदरच 60,000पेक्षा लोकांवरती उपचार केले. ते हॉस्पिटलमध्ये अगदी नागपूर सारख्या किंवा चंद्रपूर सारख्या मोठ्या शहरांमध्ये ज्या फॅसिलिटीज उपलब्ध नाही आहेत, त्या सगळ्या फॅसिलिटीज किंबहुना नागपूर सारख्या शहरात ज्या आहेत त्या तोडीच्या सगळ्या फॅसिलिटीज त्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी दिलेल्या आहेत. थोडक्यात काय आहे की थोडक्यात आदिवासी समाजाची जी मूलभूत गरज आहे ती त्यांची शिक्षणाची आहे, ती त्यांची आरोग्याच्या संदर्भातली आहे, आरोग्याच्या अनुषंगाने मग पिण्याचं पाणी आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या असेल, ती त्यांची विजेची गरज आहे, ती त्यांची मनोरंजनापासून बाकी सगळ्या ज्याला आपण सोशल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो त्या सगळ्यांची गरज आहे. पण त्या सगळ्याच्या मुळाशी रोजगार आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की आत्ता जे काही घडतं आहे, म्हणजे नक्षल्यांच्या शरणागतीपासून तर तिथं उपलब्ध होणाऱ्या रोजगारापर्यंत, तिथं येणाऱ्या नवीन उद्योगांपर्यंत जे जे काही घडतंय, ही जी तरुण पिढी आहे, जिच्या हाताला काम हवं आहे, त्या तरुण पिढीला सोबत घेण्याची ही सगळी प्रक्रिया आहे. आणि त्याच्यामधून काय तिच्यात दोष राहतील, काही शोषणाचे प्रकार होतील, जेव्हा जेव्हा शोषणाचे, काही लुटीचे प्रकार तुम्ही त्याचा उल्लेख केला त्या पद्धतीचे. पण एक गोष्ट याच्यातली आहे की गडचिरोलीची संपूर्ण ही प्रक्रिया जी आहे ती या पद्धतीचे उद्योजक, या पद्धतीचे उद्योग, या पद्धतीनं विकासाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणारे सगळे स्टेक होल्डर्स यांच्या जोडीनं पोलीस यंत्रणा, ती सरकारी यंत्रणा हे हातात हात घालूनच पुढे जाणार आहे. कारण तिथला प्रश्न जो आहे तो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे आणि त्यामुळे पोलिसांना बाजूला ठेवून कुणालाच काही करता येणं शक्य नाहीये. ते त्यांनी करायला पण नाही पाहिजे आणि ते करतही नाहीये. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही जी प्रक्रिया पुढे जाईल याच्यामध्ये या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या अवतीभोवती, म्हणजे तुम्हाला मी साधं उदाहरण सांगतो. आपण कुपोषणासाठी मेळघाट ओळखला जातो. शहरांमध्ये कुपोषण नाही आहे का? आहे.
फक्त तिथं काय झालंय की ती सामाजिक गुंतागुंत आहे, ती सोशिओ इकॉनॉमिक कॉम्प्लेक्स झालाय, तिथं क्रायसिस झालाय. तसाच इतक्या तीव्रतेचा क्रायसिस शहरांमध्ये नसल्यामुळे आपल्याला ते आयसोलेटेड या पद्धतीचा आपण पोषणाच्या अनुषंगाने त्याची चर्चा करतो. तसंच गडचिरोलीचं होईल. गडचिरोलीची एकूण विकासाची जी प्रक्रिया आहे ती कायदा सुव्यवस्था मेंटेन ठेवून, उद्योगांना सोबत घेऊन आणि त्यांच्या सीएसआर मधून तिथल्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या भागून ती पुढे जात राहील. आणि एकदम युटोपियन एकदम आदर्श अशा राज्याची संकल्पना चर्चेसाठी ठीक आहे, ती प्रत्यक्षात काही येत नाही.